प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल, त्या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षांमध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलं। सातपुडा या बंगल्यावर एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत त्यांनी 3 कोटीची खंडणी मागितली। त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिटकर वगैरे हे सगळे उपस्थित होते। हे पुरावे समोर आलेले आहेत। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा